नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिद्धूला होणार आता पुन्हा अटक. तर भावना आता येणार रस्त्यावर. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील गाडेपाटलांचं घर कायमचं सोडून आता सुखाने संसार करत असतात. पण या दोघांच्या देखील सुखाने चाललेल्या संसाराला लागणारा एक खूप मोठी काळी नजर. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आणि भावनाने ठरवलेलं असतं की आता आपल्याला कोणाची मदत घ्यायची नाही आणि कोणाला मदत देखील करायची नाही. तर आता गाडेपाटलांचं नाव न लावता सिद्धूला परत आता एक नवीन काम भेटतं आणि ते काम करताना सिद्धूला अगोदरपेक्षा जास्त आनंद व्हायला सुरुवात होते. कारण की तुम्हाला माहितीच आहे आपला बिचारा सिद्धू कामाच्या बाबतीत किती परफेक्ट आहे. त्याच्यामुळे सिद्धूला लगेच काम भेटलेलं असतं. तर दुसरीकडे भावनाला अजूनपर्यंत नोकरी भेटलेली नसते. कारण की भावना जिथे जिथे जाते ना तिथे तिथे ही महामूर्ख आजी सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील त्या लोकांना कॉल करून सांगते की जर तुम्ही तिला नोकरी दिली तर तुम्हाला ह्या शहरात तुमचं दुकान आणि तुमचा बिझनेस परत चालू करायचा आहे का. त्याच्यामुळे आता भावनाला कोणीच नोकरी देत नसतं. तर सिद्धूचं काम जोमाने चाललेलं असतं. तर दुसरीकडे भावनाला देखील आता पुढे तुम्ही पाहसाल की एक चांगली अशी नोकरी भेटते आणि त्यामध्ये मात्र भावना ते काम करताना देखील खुश असते. तर दोघं जणांचा देखील आता सुखाचा संसार आणि आनंदाचा संसार चालूच असतो. पण तेवढ्यात पडती नजर काळ्या मांजरीची, म्हणजेच आपल्या सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटलांची. कारण की ती आजी चक्क आता वकिलांना परत बोलून घेते आणि त्यांच्याकडून असे काय काय डॉक्युमेंट्स तयार करून घेते आणि त्यामध्ये सिद्धूला जी काही जामिनावरती बेल भेटलेली असते आता ती परत रद्द करायला सांगते आणि सिद्धूला परत अटक झाली पाहिजे म्हणून सांगते. तर आता हे सगळं करताना तुम्हाला माहितीच आहे की ही आजी किती विषारी आहे. तिने आतापर्यंत तुम्हाला माहितीच आहे की किती पाप केलेलं आहे. पण तरी देखील अजूनपर्यंत ह्या आजीचं सत्य कोणासमोर देखील कधी उघडकीस आलेलं नाहीये. तर दुसरीकडे बिचारी आपली रेणुका सारखी रडत असते. कारण की सिद्धू कोणाची मदत घेत नसतो आणि सिद्धूला कोणी मदत करायला गेलं तर ही आजी मदत करून देत नसते. तर आता हे सिद्धूचं आणि त्याच्या आईचं हे नातं पाहून खरंच खूप इमोशनल झालो यार. कारण की सिद्धूला जरी त्याच्या आईची स्वतःची काळजी एवढी वाटत नसेल ना तरी देखील तो बायकोचं ऐकून हे घर सोडून निघून गेलेला असतो बायकोला घेऊन. पण आता दुसरीकडे बिचारे आपल्या रेणुकाचं काय राव. ते रेणुका बिचारी एवढी दुःखी झालेली असते की तिला कळत नसतं की तिचा मुलगा काय अवस्थेमध्ये असेल. पण आता सगळी काही चांगली बातमी तिच्यापर्यंत पोहोचते की सिद्धू आणि भावनाने छोटं स्वतःला राहण्यासारखं घर बनवून ठेवलेलं आहे आणि त्या घरामध्ये दोघेजण देखील सुखाने राहत आहेत. तर ही कळाल्याच्या नंतर आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्या बिचाऱ्या रेणुकाला आनंदच होतो. पण त्या दोघांना देखील आता दोघांकडे पैसे नसतील हे रेणुकाला चांगलंच माहीत असतं. त्याच्यामुळे रेणुका म्हणते की यांना मदत तरी करू कशी. कारण की ही आजी प्रत्येक वेळेस घराच्या बाहेर पडणारी प्रत्येक वस्तू चेक करून पाठवत असते आणि सिद्धू आणि भावनाला जर कोणी मदत केली तर त्यांची काही खैर नाही हे तिने आधीच सांगितलेलं असतं. तर ही आजी चक्क आता वकिलांना म्हणते की तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे घ्या पण सिद्धूला परत अटक झाली पाहिजे. तर दुसरीकडे बिचारा संपत आजीला एकच गोष्ट सांगत असतो की आजी नको परत आपल्या सिद्धूला जेलमध्ये का, त्याला दुसरी शिक्षा देऊया, हवं तर आपण काहीतरी करू दुसरं, पण त्याला जेलमध्ये नको टाकायला आजी, तो स्वतः माझा मुलगा आहे. पण त्यावेळेस मात्र आजी म्हणते की अरे संपत बास. कारण की आता ह्या सिद्धूला आणि त्याच्या त्या मॅडमला दोघांना देखील खूप ॲटिट्यूड आलेला आहे ना आणि भावनाने देखील आजीला ज्या प्रकारे भावना ओरडून बोललेली असती ह्या सगळ्याचा आजीला बदला घ्यायचा असतो. ती म्हणते की आता बघू ती सिद्धूची मॅडम आता एकटी किती दिवस काढते मी पण ते बघते. सिद्धूला एकदा अटक झाली ना मग आपले पाय धरायला इथपर्यंत परत येईल आणि मग तिला मी माझा इंगात दाखवते. तर आता तुम्ही पुढे पाहसाल की आता चक्क तो वकील पोलिसांना परत सगळे काही डॉक्युमेंट्स देतो आणि सिद्धूला अटक करायला सांगतो. त्यावेळेस मात्र पोलीस म्हणतात की हे असं कसं होईल, एकदा बेल भेटली होती ना तर सारखं तुम्हीच का परत त्याला आतमध्ये टाकायचं प्लॅनिंग करताय, नेमकं गाडेपाटलांच्या घरात चाललंय काय. तर त्यावेळेस मात्र वकील म्हणतात की तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं करा. त्यावेळेस मात्र आता पुढे तुम्ही पाहसाल की पोलीस चक्क आपल्या सिद्धूला अटक करायला येणार आहेत. तर दुसरीकडे बिचाऱ्या सिद्धूचं काम जोमाने चाललेलं असतं आणि सिद्धूला परत लोक खूप सारं प्रेम देत असतात. तर दुसरीकडे भावनाला नोकरी भेटली म्हणून भावना देखील खूप खुश असते. पण अचानक लक्ष्मी आणि सगळेच जण ह्या सिद्धूच्या घरी येतात आणि सिद्धूच्या घरी आल्याच्या नंतर लक्ष्मीला एकदम धक्का बसतो. कारण की लक्ष्मीला कळतं की सिद्धू आणि भावना एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतात आणि हे कळाल्याच्या नंतर बिचाऱ्या लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येतं. कारण की सगळं काही असं कसं सुरळीत चाललेलं असतं. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की श्रीनिवासला देखील जयंतने बेलवरती सोडून आणलेलं असतं पण त्यांच्यावरचा आरोप अजूनपर्यंत काही गेलालेला नसतो. कारण की तुम्हाला माहितीच नसेल की बेल जरी भेटलेली असते तात्पुरती तरी परत त्यांना अटक करता येते. तर आता हे सगळं घडल्यामुळे आता पुढे लक्ष्मी खूप खुश झालेली असते. कारण की तिला वाटते की जे घडायला पाहिजे होतं तसंच घडलंय सगळं काय. म्हणजे आता श्रीनिवास आल्यामुळे तर ती आनंदी असतेच, त्याच्यानंतर आता भावना आणि सिद्धूला भेटून ती अजून जास्त आनंदी होती. आणि त्याच वेळेस मात्र आपला बिचारा सिद्धू लक्ष्मी काकूंची माफी मागतो आणि म्हणतो
म्हणतो की मला माफ करा, तुमच्या मुलीला मी महालात नाही ठेवू शकलो, पण आता ह्या छोट्याशा घरामध्ये ठेवतोय. तर त्यावेळेस मात्र लक्ष्मी म्हणते की अरे सिद्धू, तू माझा जबराट जावं आहेस, त्यामुळे तू रडू नको. कारण की ज्या प्रकारे माझं आणि आमच्या अख्ख्या घराचं तुझ्यावरती प्रेम आहे ना, त्याच प्रकारे तुझं किती भावनावरती प्रेम आहे मला चांगलंच माहीत आहे. भावना तुझ्यासोबत या पत्र्याच्या शेडमध्ये जर राहिली ना, तरी ती खूप खुशच राहणार आहे, हे आम्हाला चांगली खात्री आहे. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे सिद्धू दळवीच्या कुटुंबावरती एवढं प्रेम करतो, तेवढंच तो कधी स्वतःच्या घरावरती कधीच प्रेम करत नाही. आणि जेवढं लक्ष्मी काकूंवरती त्याचं प्रेम आहे, जीव आहे, तेवढं कधीच देखील आपल्या रेणुकावरती नाही आहे. कारण की ती रेणुकाचा थोडा देखील विचार करत नाही. हा स्वतःच्या आईचा देखील थोडा विचार करत नाही. आणि तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे संतोषने देखील आपल्या सिद्धूचा त्या घरामध्ये किती मोठा अपमान केला होता, त्यावेळेस मात्र भावना तोंड बंद करून गप्प बसली होती. कारण की भावनाला वाटलं की आता हा माझा भाव आहे, याला कसं काय बोलावं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की याच्याच उलट जे काय मात्र गाडे पाटलांच्या घरामध्ये आपल्या भावनाला आजी थोडं जरी बोलली तरी सिद्धू सगळ्यांच्या विरोधात जाऊन बोलत होता. कारण की म्हणत होता की माझ्या बायकोला कोणी काहीच बोलायचं नाही. आणि किती फरक आहे, कारण की भावनाने कधी देखील सिद्धू विरोधात बोलणाऱ्या लोकांचं तोंड बंद केलं नाही. कारण की स्वतःच्या घरातलीच लोक सिद्धूला कसं कसं बोलत होती, तरी देखील या भावनाने तिचं तोंड तिथे बंद ठेवलं. ह्या ठिकाणी भावनाची खूप मोठी चूक झाली. पण बिचारा सिद्धू भावनाच्या साईडने प्रत्येक वेळेस खंबीरपणे उभा राहत होता आणि भावनासाठी तो स्वतःच्या घरातल्यांच्या विरोधात गेला. आणि त्याच एका चुकीमुळे सिद्धू आज घराच्या बाहेर निघलेला आहे. तुम्ही पाहिलंच की सिद्धूने ते घर सोडून चक्क सिद्धू आज रस्त्यावरती आलेला आहे. पण बिचारा सिद्धूला माहीत नसतं की हे जे काही चालू आहे ना, हे थोड्या दिवसाचा खेळ होता. कारण की त्याच्यानंतर येणारं संकट खूप मोठं होतं. कारण की तुम्हाला माहीत नसेल, आता श्रीनिवास जरी घराच्या बाहेर आलेला असेल, म्हणजे जेलच्या बाहेर, तर त्यावेळेस मात्र श्रीनिवास तर खुश असणारच आहे, साहजिकच आहे. पण श्रीनिवासला वाटत असतं की आता सगळं काही सुरळीत होईल. पण आता श्रीनिवासला माहीत नसतं की त्याच्यानंतरचा धक्का हाच बसणार आहे त्याला, की आता सिद्धूला अटक होणार आहे. कारण की ही आजी चक्क वकील आणि पोलिसांना पाठवते आणि सिद्धूला परत आता बेड्या ठोकणार आहेत. आणि सिद्धूला आता आतमध्ये नेल्याच्या नंतर भावना परत एकटी पडणार आहे. आणि आता भावनाला मदतीला भावना जाणार कोणाकडे? कारण की सिद्धूला सोडवणं एवढं सोपं नाही. कारण की श्रीकांत इनामदाराच्या खुनाच्या अपराधामध्ये सिद्धूला अटक केलेलं असतं. तर आता भावनाला ऑप्शन उरलेला नसतो की सिद्धूला सोडवण्यासाठी तिला स्वतःला आता खंबीरपणे उभं राहून सिद्धूला सोडवावं लागणार आहे परत. कारण की ह्या आजीने असा मास्टरमाइंड गेम ह्याच्यासाठी खेळलेला असतो की तिला वाटत असतं की आता सिद्धू आणि भावना हे घर सोडून तर गेले होते, पण त्याच्यानंतर ह्या सिद्धूच्या मॅडमचा जो काही माज आणि तोरा उचललेला होता ना, आता तो सगळा काही गप्प गुमाने कमी होईल आणि ते आमच्यापाशी नाक घासत येईल आणि आम्हाला म्हणेल की परत एकदा सिद्धूला सोडवा, सिद्धूला जेलच्या बाहेर काढा. मग त्यावेळेस मात्र आजी म्हणते की ह्या अवलक्षणेला मी असा धडा शिकवते ना की ती कधी देखील विसरणार नाही की माझं नाव सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील आहे. तर आता मी हिला चांगला धडा शिकवेन. बिचाऱ्या आजीला माहीत नसतं की भावना देखील काय मागं फिरणार नाही. कारण की आता पुढे सिद्धूला अटक जरी झाली तरी भावना देखील आता ठरवते की मी सिद्धराजला मी स्वतः सोडवणार आणि त्यांना निर्दोष म्हणून साबित देखील करणार. कारण की तुम्हाला माहितीच आहे की श्रीकांत इनामदाराचा ज्या प्रकारे अपघात घडलेला होता आणि त्या एवढ्या मोठ्या संकटातून त्या अपघातामध्ये श्रीकांत इनामदाराचा मृत्यू देखील झाला होता आणि सोबत त्यांच्या आईचा देखील. पण त्यामध्ये आनंदी आपली वाचलेली असते. पण त्याच्याचमुळे भावनाने ठरवलेलं असतं की आनंदीला स्वतःची मुलगी म्हणून सांभाळायचं. पण आता दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की बिचाऱ्या सिद्धूला आता हे सगळं भोगावं लागणार आहे. कारण की त्याची चूक नसताना देखील, कारण की सिद्धू एकदा बाहेर सुटून आला होता, पण आता परत त्याला अटक झालेली आहे. तर भावना आता चक्क ह्या सगळ्या केसचा पाठपुरावा करून म्हणून आता पुरावे गोळा करायला सुरुवात करणार आहे आणि सिद्धूला आता ती स्वतः सोडवणार आहे. आणि त्यावेळेस मात्र भावनाच्या हातात जे जे काही पुरावे लागतात ना, हे तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण की सगळ्यात पहिला पुरावा आणि सगळ्यात खंबीरपणे आणि भक्कम पुरावा हाच सापडतो की तीच म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की गॅरेज मालकाची डायरी, त्यामध्ये सगळ्या काही डिटेल्स लिहिलेल्या असतात. एकदा का ती डायरी भावनाच्या हातात लागली रे लागली, मग आपल्या सिद्धूलाच काय, सोबत आपल्या श्रीनिवास काकांना देखील कोणतीच शिक्षा होणार नाही. आणि आता सोबत तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की हरामखोर रवीला योग्य ती शिक्षा देखील होणार आहे. पण मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसत आहे, तो आपला दुसरा चॅनल आहे आणि तो आपला पहिलाच व्हिडिओ आहे की कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. खूप सुंदर आणि खूप मस्त असा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा, तो संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला तरच त्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ, माझी 100% खात्री आहे. धन्यवाद.